भाजप महिला मोर्चा यांच्याकडून आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं। भारताची जागतिक स्तरावरची प्रतिमा मलिन केल्याचा गंभीर आरोप भाजप महिला मोर्चाने केलाय। नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारतात आयोजित AI समिट दरम्यान राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय। विदेशी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकारामुळे भारताच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचं भाजपचं म्हणणं आहे। या आंदोलनात राहुल गांधी मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। या प्रकरणावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय। काही छत्रपती संभाजीनगर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। राहुल गांधी आज छत्रपती संभाजीनगर महिला मोर्चा तर्फे मी डॉक्टर उज्ज्वला दहीफळे अध्यक्ष महिला मोर्चा आमच्या प्रदेशाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ यांच्या नेतृत्वात आणि शहराचे शहराध्यक्ष किशोरदादा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये AI समिट घडवून आणलेली आहे आणि या समिटसाठी 68 देशाचे त्याचबरोबर 2 इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या NGOज यांनी भाग घेतला होता आणि 250 अब्ज डॉलरची यामध्ये गुंतवणूक आहे। यामुळे नक्कीच आपल्या देशाचं आपला देश हा केंद्रस्थानी मोदीजींच्या मुळे आहे आणि पूर्ण देश जगभरातले देश आपल्या सोबत आहेत। अशा परिस्थितीमध्ये जिथे आपल्या भारताची इमेज वाढत आहे जगामध्ये, या ठिकाणी दळभद्री काँग्रेस पार्टी आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काही काँग्रेसच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या समिटमध्ये जाऊन अर्धनग्न परिस्थितीत तिथं गोंधळ घातला। हे आपल्या भारत देशासाठी देशाची प्रतिमा मलिन करण्याची गोष्ट आहे आणि याला विरोध म्हणून सर्व महाराष्ट्रभर आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला मोर्चाच्या तर्फे काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी जोडो मारो आंदोलन आम्ही आज प्रचंड ॲग्रेसिव्हली केलेलं आहे। मी डॉक्टर उज्ज्वला दहीफळे अध्यक्ष महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर। आज भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले छत्रपती संभाजीनगर राहुल गांधीच्या विरोधात। काय राहुल गांधी आणि यूथ काँग्रेस यांनी जो AI समिट जे चालू आहे आणि हे देश विदेशाचे समिट देश विदेशाचे लोक तिथे आलेले असताना त्या ठिकाणी हा जो नंगा नाच केलेला आहे त्याचा आम्ही इथे निषेध करण्यासाठी, खरं म्हणजे हे विकृती आहे, या विकृतीचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। या भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम नव्हता, हा देशाचा कार्यक्रम होता आणि खरं म्हणजे या काँग्रेसला देशातल्या जनतेने आधीच उघडं नागडं केलेलं आहे आणि आता यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब करून टाकलंय की यांनी जे शर्ट काढून आंदोलन केलंय तर यांची सत्ता गेल्यामुळं यांचे डोके फिरलेले आहेत। खरं म्हणजे असं म्हणतात की बाबा मी यांची तुलना गाढवाशी वगैरे करणार नाही, कारण ते गाढवाचा अपमान होईल। कितीही चांगलं दिलं तर त्या गाढवाला एकदा उकिरड्यावर जाऊन लोळावं वाटतं, तसं या काँग्रेसचं झालेलं आहे। इतका चांगला देश प्रगती करतोय पण या प्रगती यांना हे बघवत नाही आणि हे उकिरड्यावर लोळायचं काम यांनी जे काल शर्ट काढून जे आंदोलन केलेलं आहे ते उकिरड्यावर लोळायचं काम केलेलं आहे। या राहुल गांधी आणि यूथ काँग्रेसचा मी धिक्कार करते। ॲडव्होकेट माधुरी यदवंत देशमुख, नगरसेविका, छत्रपती संभाजीनगर। आज भाजपा